वेद भारतीय धर्म व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ. सृष्टी हा केंद्रबिंदू ठेवून मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केलेलं हे वाङ्मय. अर्थात परमेश्वरानं रचलेलं म्हणूनच ते अनादी आहे आणि स्वाभाविकच ते अनंत कालापर्यंत असणार आहे. सर्व धर्मांचे मूळ वेद आहेत. मानव, मानव धर्म, मानवी जीवनाचं प्रयोजन आणि ध्येय, जगासंबंधीचे प्रश्न, काळासंबंधीचा विचार, पूर्वजन्म, वर्तमान, पुनर्जन्म, कर्माचा सिद्धांत, परमात्म्यासंबंधी विचार, त्याचे कार्यक्षेत्र, मानवी आरोग्यासंबंधी संशोधन, सृष्टीची रचना, ग्रहमंडळांची ओळख, शस्त्रास्त्रांचे विवरण, शेती, वनस्पती या आणि अशा अनेक विषयांची माहिती त्यांच्या संगोपनाच्या दीक्षेसहित वेदांमध्ये आढळते, मंत्ररूपात. ऋषींनी आपल्या तपोबलानं अनेक मंत्रांचं पुरश्चरण केलं आणि ते मंत्र सिद्ध झाले. या मंत्रांचा विनियोग पुढच्या पिढ्यांना झाला. तो आजही होतो आहे आणि पुढेही होत राहील. ऋग्वेद सर्व वेदांमध्ये प्राचीन गणला जाणारा व उपलब्ध असलेला ग्रंथ. अनेक ऋचा असलेला हा ग्रंथ आहे. इंद्र, मरुत, अग्नी, वरुण या आणि अशा अनेक देवतांच्या स्तुतीची वर्णनं या ऋचांमध्ये आहेत. समाज, संस्कार, सृष्टीरचना, तत्वज्ञान अशा अनेक विषयांवरील भाष्य सुद्धा या ऋचांमध्ये आढळतात. निसर्गाचं वर्णन, यज्ञातील देवतांची स्तुती आणि मानवी जीवनाला उपकारक ठरतील अशा प्रार्थना ऋग्वेदांमध्ये आढळतात. होम हवन, यज्ञ आणि कर्मकांड ही या प्रार्थनेची माध्यमं आहेत, सकल सृष्टीच्या आणि मानवाच्या अभ्युदयासाठी. या प्रक्रियेचं प्राथमिक शिक्षण गुरु परंपरेनं पिढ्यानपिढ्या देशभर चालू आहे, वेद पाठशाळांच्या रूपांमध्ये. देवरूख येथील गणेश वेद पाठशाळा ही त्यातीलच एक. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात निसर्ग सौंदर्यानं नटलेलं देवरूख. वेदाध्ययनाच्या परंपरेनं देवरूखचा इतिहास नटलेला आहे. एकाच वेळी 10 दशग्रंथी ब्राह्मण या गावात वास्तव्यास होते. काळाच्या ओघात ही परंपरा मागे पडली. ही खंत गावातील काही तरुणांना अस्वस्थ करत होती. पारावर चर्चा घडू लागल्या. गावाची वैभवी परंपरा पुन्हा सुरू करायची हा संकल्प करण्यात आला. वेद पाठशाळेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. 20-25 वर्षापूर्वी देवरूखमध्ये काही घनपाठी पौरोहित्य करणारे उपलब्ध होते. त्यानंतर 15 ते 16 वर्षापूर्वी आमच्या सगळ्या मित्रांच्या मनात असं आलं की देवरूखमध्ये कालांतरानं साधी याज्ञिकी करणारे भिक्षुक राहतील की नाही ह्याची खंत आम्हाला सतवायला लागली. ह्या सर्वातून काय करावं असे वेळोवेळी आमच्या बैठका होत, चर्चा होऊन त्याच्यात असं वाटायला लागलं की आपण ह्याच्यासाठी काही प्रयत्न करावा, जेणेकरून पुढे आपल्याला भविष्यामध्ये काही पौरोहित्य करणारे चांगले भिक्षुक निर्माण करता येतील. ह्या सगळ्यातून चर्चा होत होत आम्ही असं ठरवलं की आपल्या काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याशी आपण हा संवाद साधावा, त्यांच्याकडून मार्गदर्शन, काही मदत काय मिळते का ही पाहावी. ह्याच्यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठांकडे संपर्क केला. त्यांनी कल्पना आमची उचलून धरली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचं किंवा मार्गदर्शन करण्याचं कबूल केलं आणि त्याच्या पुढे आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचं ठरवलं. श्री दीपक शेठ गद्रे व श्री कांचन शेठ गद्रे यांनी या संकल्पनेला सर्वार्थानं सहाय्य केलं.
7 विद्यार्थ्यांना निवडण्यात आलं आणि गुरुकुल पद्धतीनं वेद पाठशाळेच्या कार्याला सुरुवात झाली. स्वर्गीय नारायणराव राजवाडे व विमलताई राजवाडे यांनी आपल्या राहत्या घरात हे गुरुकुल सामावून घेतलं. वेदशास्त्र संपन्न श्री विनायक भट आठले गुरुजींनी अभ्यासक्रम निश्चित केला. वयाच्या 82व्या वर्षी रोज 50 किलोमीटरचा प्रवास करून विना मानधन वा वेतन घेऊन आठले गुरुजींनी अध्यापनाला सुरुवात केली. सोळा डिसेंबर 1997ला मुहूर्तमेढ रोवण्यात आली. कार्यानं वेग धरला. मुलांची संख्या वाढू लागली. राजवाड्यांचं घर अपुरं पडू लागलं. हा प्रश्न श्री मकरंद सखाराम गद्रे कुटुंबियांनी भाडे तत्वावर आपलं घर देऊन सोडवलं. पाठशाळेला स्वतःची जागा असावी हा मुद्दा जोर धरू लागला. जागेचा शोध सुरू झाला. आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती, पण प्रयत्न अविरत सुरू होते. संस्थेच्या उपक्रमाची माहिती कार्यकर्ते सर्व दूर पसरवत होते. प्रयत्नांना यश आलं. देवरुखातीलच एक दानशूर श्री शामराव देसाई व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मालकीची 80,000 चौरस फूट जागा संस्थेला विनामूल्य बक्षीस पत्रानं दान दिली. म्हणून आम्ही असं ठरवलं की पहिल्यांदा ह्या संस्थेचं उद्दिष्ट असं असलं पाहिजे की इथे पहिल्यांदा याज्ञिकी करिअर येऊन त्यातले लोक बाहेर गेले पाहिजे. आता ज्या वेळेला ह्याच्यातले काही असे लोक असतील की ज्यांना याज्ञिकीच्या करिअरपेक्षाही पुढचं ज्ञान घेण्याची क्षमता आहे, तर त्या लोकांना नक्कीच ही संस्था पुढचा रिसर्च करणं किंवा त्याचा आणि एक्सपांडेड आयडियाज ज्या आहेत त्याच्यामध्ये काम करणं ह्याच्याकरता ती सपोर्ट करणार आहे. पण फंडामेंटली सगळे येणारे सगळेच लोक हे रिसर्च करण्याकरता वापरले जातील अशी ह्या संस्थेची अपेक्षा नाहीये. परंतु ह्याच्यातले जर कोण असे ज्यांना जो IQ आहे किंवा ज्यांना ती इच्छा आहे असे लोक जर कोण आम्हाला इथे भेटले तर आम्ही नक्कीच ह्या ठिकाणी संस्कृतमध्ये जे काय आपलं धार्मिक लेखन आहे त्याच्यावरचा रिसर्च जास्तीत जास्त चांगला कसा करता येईल ह्याच्याकडे बघणार आहोत. 15 फेब्रुवारी 2002 साली बांधकामाचा शुभारंभ झाला. कार्यालय, वसतिगृह, भोजनगृह, अध्यापक निवास या इमारती बांधण्यात आल्या. 2005 साली गणेश मंदिर व श्री गजानन महाराजांचे मंदिर असणारी आणि एक भव्य सभागृह असलेली इमारत उभारण्यात आली. या इमारतीचा खर्च श्री कात्रे चांदोरकर कुटुंबियांनी देणगी स्वरूपात संस्थेला दिला. 2008 साली यज्ञशाळेची इमारत बांधण्यात आली. शास्त्रात नमूद केल्याप्रमाणे या वास्तूची रचना करण्यात आली आहे. ही यज्ञशाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा आहे. सर्वसाधारणपणे शैक्षणिक वर्ष जून महिन्यात चालू होते. प्रत्येक वर्षाला आम्ही जे लोक असतात त्यांना अर्ज करायला सांगतो. अर्ज केल्यानंतर त्याची जी मुदत असते ती दर वर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये ते अर्ज आम्ही निकालात काढतो. निकालात काढल्यानंतर ज्या पालकांनी ते अर्ज केलेले असतात त्या पालकांना आम्ही पत्राद्वारे कळवतो की तुमच्या मुलाचा प्रवेश जो आहे त्या प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्ही उपलब्ध व्हा. प्रवेश प्रक्रियेला किती वाजता आणि काय काय घेऊन यायचे, कशा पद्धतीने यायचे या संबंधीचं आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्या पत्रात सांगितल्या जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मुलाखत घेतली जाते आणि पालकांची स्वतंत्र मुलाखत घेतली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना खरोखरच आपण ज्या क्षेत्रामध्ये पुढे करिअर करणार आहोत किंवा जे क्षेत्र आपण निवडलेलं आहे त्याच्याबद्दल आवड आहे की नाही
किंवा याच्याबद्दल घरच्यांकडनं कुठल्या प्रकारे फोर्स होतोय का, या बाबतीत त्यांना विचारणा केली जाते. त्या बाबतीतलं आवश्यक स्पष्टीकरण त्यांच्याकडनं घेतलं जातं. वैदिक व याज्ञिकी या दोन्ही पद्धतीचं शिक्षण इथं देण्यात येतं. आमच्या इकडे वेद शिकवले जातात, म्हणजे ऋग्वेदाचं संपूर्ण अध्ययन शिकवलं जातं. आणखी कर्मकांड म्हणून याज्ञिक विभाग, हे 2 प्रकारचं अध्ययन इथे आम्ही शिकवतो. यात सुरुवातीला विद्यार्थी जेव्हा येतात तेव्हा त्यांना काहीही माहीत नसते. त्यावेळा आम्ही त्यांना सुरुवातीला स्तोत्र शिकवतो. स्तोत्र त्यांना थोडं यायला लागल्यानंतर मग आम्ही त्यांना संध्या शिकवतो. ती संध्या का करायची, कशाकरता करायची, ह्याची आम्ही त्यांना माहिती देतो. त्यानंतर मग नित्यकर्म जे ब्राह्मणाचं आहे ते त्यांना येण्यासाठी आम्ही नंतर त्यांना पुरुषसूक्त, पूजा, वैश्वदेव, स्वतःचं यज्ञोपवीत स्वतः मंत्रून घालता यावं म्हणून त्याकरता तो यज्ञोपवीत मंत्र, हे त्यांचं आन्निकाचं शिक्षण झाल्यानंतर मग आम्ही त्यांना ऋग्वेद संहितेला सुरुवात करतो. हे ऋग्वेद संहितेचं अध्ययन जे आहे हे किमान 4 वर्ष तरी त्या गोष्टीला लागतात. 4 वर्षापर्यंत ते चालतं. आणि 4 वर्षानंतर मग कर्मकांडाचा विभाग म्हणून मग याज्ञिकाचं आम्ही शिक्षणाला सुरुवात करतो. दर वर्षाच्या अश्विन महिन्यामध्ये या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतात आणि त्या परीक्षासाठी पुण्यामधील वेदशास्त्रोत्तेजक सभा ही एक संस्था आहे की ती संस्था या वैदिक शिक्षणाबाबत आवश्यक असणाऱ्या सर्व परीक्षा घेते. त्यांची 2 केंद्र असतात, एक सावंतवाडी आणि पुणे. या केंद्रामार्फत या याज्ञिक आणि वैदिक अभ्यासक्रमाबाबतीच्या परीक्षा ह्या दर वर्षाला अश्विन महिन्यामध्ये घेतल्या जातात आणि त्या परीक्षेमध्ये जर आपण पास झालो तर त्यांना पुढच्या इयत्तेत जाण्यास मिळते. संहिता आणि याज्ञिकी असं जर करायचं झालं तर सर्वसाधारणपणे 9 वर्षाचा कालावधी हा दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. आमच्या इथे ही पद्धत जी आहे ऋग्वेद शिकवण्याची, ते प्रत्येक वर्षी 2 अष्टक संहिता आम्ही विद्यार्थ्याला शिकवतो. म्हणजे ते 4 वर्षात पुरी होते. आणि 2 अष्टकांची इथे वेदशास्त्रोत्तेजक सभा जी पुण्यातली आहे तिथे त्याची परीक्षेकरता विद्यार्थ्यांना पाठवायला लागतात. त्यामुळे 2 अष्टक संहिता आम्ही दर वर्षाला शिकवतो. प्रत्येक मंत्र हा शिकवताना अगोदर त्याचा चरण, नंतर अर्धेरी, नंतर ऋचा आणि नंतर गुंडिका अशी 4 पद्धतीने त्या संध्या म्हटल्या जातात. आणि त्या संध्या अशा करून त्या 16 संध्या त्याने म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा अध्याय पाठ होतो. आणि मध्ये हे सगळं अध्ययन चालू असतं. त्यावेळेस मध्ये आम्ही 4-5 संध्या झाल्यानंतर तो शुद्ध म्हणतोय की नाही की अशुद्ध म्हणतोय हे आम्ही बघण्याचं काम करतो. संहिता ही पूर्णतः जी ऋग्वेद संहिता आहे त्याचा अभ्यासक्रम हा एकंदर 4 इयत्तांमध्ये शिकवला जातो. त्याच्यामध्ये वेदाविज्ञ प्रथम वत्सर ते 4th वत्सरपर्यंत शिकवलं जातं. यामध्ये सर्वसाधारणपणे एका परीक्षेला किमान 2 अष्टकं असा त्याचा अभ्यासक्रम असतो. अशी एकंदर 8 अष्टकं. असे 4 वर्षाच्या परीक्षांमध्ये त्यांच्या परीक्षा होतात. याज्ञिकीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश प्रक्रियेपासून परीक्षेपासून त्यांचं स्मार्तविज्ञ प्रथम वत्सर ते स्मार्तकोविद द्वितीय वत्सर किंवा संपूर्णपर्यंत त्यांचा अभ्यासक्रम आहे. एकंदर 5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे याज्ञिकी अभ्यासक्रम. याच्यामध्ये अगदी नित्यकर्मापासून ते अंत्येष्टीपर्यंतचा सर्व अभ्यासक्रम त्यामध्ये येतो. बाह्य शिक्षणाचं अध्यापन नुकतंच सुरू करून देण्यात आलं आहे. इंग्रजी, संगणक, इतिहास, गणित,
विज्ञान, संस्कृत अशा विषयांचा यात समावेश करण्यात आला आहे. आठ ते 13 वयोगटातील मुलांना इथे प्रवेश देण्यात येतो. पण सर्वसाधारण आम्ही इथे मुलांना लवकर उठायची सवय लागावी याकरता 5:30ला किमान पक्षी त्यांनी उठावं. त्यांचं जे काही मुखमार्जन आहे ते त्याने करून नंतर नमस्कार, थोडासा व्यायाम ह्या दृष्टीने करावं. नंतर त्यांना चहापानाची व्यवस्था असते. ती चहापान झाल्यानंतर त्याने आपलं स्नान, संध्या, जे इथे देवळात उपासना असते दररोज 6:45ला ती सकाळी आम्ही उपासना ठेवलेली आहे 7:30ला. ती 7:30ला उपासना करतात. उपासना नंतर मध्ये एक 10 मिनिटं त्यांना परत वेळ मिळतो. 8 वाजता परत अध्ययनाला प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करतो मी. 6 वाजेपर्यंत आमचं अध्ययन चालतं. 6 नंतर मुलांना आम्ही खेळण्याकरता एक अर्धा तास वेळ दिलेला असतो. थोडा वेळ खेळणे, त्याच्यानंतर परत सायं उपासनेसाठी संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांनी देवळात हजर राहणे. त्यावेळेस संध्या करणे. संध्याकाळी मग शांतीपाठ इथे म्हणायचं असतो. संध्याकाळचे शांतीपाठ, रामरक्षा स्तोत्र वगैरे अशी म्हणतो. त्यानंतर आरती, मंत्रपुष्प. सध्या 25 मुलांची व्यवस्था या पाठशाळेत करण्यात आली आहे. एका विद्यार्थ्यामागं सुमारे 2,500 रुपये मासिक खर्च एका विद्यार्थ्यासाठी येतोय की कारण या सर्व सुविधा या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत विनामूल्य दिल्या जातात. त्याच्यामध्ये भोजन आहे, निवास व्यवस्था आहे, वैद्यकीय गरजा किंवा सेवा हा विषय आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारा इन्फ्रास्ट्रक्चरमधील कर्मचारी वर्ग, हा कर्मचारी वर्ग यांचं मानधन, कारण त्यांनाही सर्वच जण काही सेवा म्हणून नेहमी उपलब्ध होतील असं नाही आजच्या काळामध्ये. त्यामुळं त्यांचं मन इथे रमेल किंवा त्यांना त्याच्यात गोडी निर्माण होईल अशा स्वरूपाचं मासिक मानधन दिलं किंवा देणं आवश्यक असल्यामुळं हा सर्व विषय विचारात घेता 50 क्षमता करण्यासाठी निधी जमवण्याची सुरुवात आम्ही केलेलीच आहे. कारण त्यासाठी वास्तू विस्ताराची सुद्धा गरज आहे. अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करून समाजात जाऊन हा व्यवसाय यशस्वीरित्या करत आहेत. पौरोहित्य हा व्यवसाय अत्यंत प्रतिष्ठेचा आहे आणि व्यवसाय म्हणून तो खूप चांगला आहे. त्यात फक्त आपण जीव ओतून काम करायला पाहिजे की अतिशय उत्तम आपल्याला समाधान मिळतं आणि व्यवसायही चांगला चालतो. एक गोशाळा प्रकल्प आमच्या समोर आहे. सध्याही पाठशाळेमध्ये गोशाळा आहे, पण ती मॉडेल म्हणण्यासारखी नाहीये. तर एक चांगली गोशाळा इमारत उभी करणं आणि गायींपासून ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळतात, दूध हा तर आपल्या नित्यजीवनाचा विषय आहे, पण गोमूत्र आणि गोमय यापासून सुद्धा आज अनेक प्रकाराचे नित्योपयोगी वस्तू आपल्याला करता येऊ शकतात. त्याच्यासाठी आवश्यक प्रशिक्षण हे आमच्या विद्यार्थ्यांना दिलं जाईल आणि त्याच्यामधून जे प्रॉडक्ट बनतील हे आज त्या प्रॉडक्टना बाजारामध्ये खूप मागणी आहे. त्याचा विचार करून असे प्रॉडक्ट बनवायचे आणि त्याच्या विक्रीमधून जे काही उत्पन्न येईल ते संस्थेला थोडं पूरक उत्पन्न म्हणून विचारात घेता येऊ शकेल, एवढं असेल असा आमचा विश्वास आहे. ह्या उपक्रमाव्यतिरिक्त संस्थेमार्फत तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांना MPSC आणि UPSCच्या परीक्षांबाबत शिक्षण आणि मार्गदर्शन पुरवलं जातं. त्यासाठी सुद्धा आपल्याला निधीची खूप गरज आहे.
कारण जनसंपर्क करणं हा त्यातला पहिला भाग आहे. त्यानंतर ही तज्ज्ञ मंडळी बाहेरून येणार, तर त्यांच्यासाठी आवश्यक असणारा खर्च हा उभा करावा लागेल. पण यातून काहीतरी चांगली फलनिष्पत्ती होईल असा आमचा विश्वास आहे. लोकसेवा, धर्मसेवा हे व्रत मानून निस्पृह सेवा करणारे कार्यकर्ते ही या संस्थेची शक्ती आहे. संस्कृती रक्षणाची ही रथयात्रा अखंड चालू राहावी हा संकल्प आहे.